भगवंताचा संग सोडला नाही. अपमानित, किती अपमानित झाल्या मुरली, किती अपमानित. तोंडावर बोलत होत्या हो, मुरलीच्या तोंडावर. तर अपमान नाही का? आपण तर भांडायलाच गेलो असतो 2-4 माणसं घेऊन. ह्याकडे सर्वांनी लक्ष द्यावे की अपमानित झाल्यानंतर संग सोड. आपण अपमानित झाल्यानंतर योग सोडतो, ज्ञानेश्वरी सोडतो, काही सोडायची तयारी. सासू बोलली तरी सून म्हणते मी सोडते. काही सोडायची तयारी आपली. इथं अपमान एवढा झाल्यानंतर ती संग सोडत नाहीये भगवंताचा. हे खास सगळं निवेदन मी तिन्ही प्रकाराने करतोय. जेव्हा असा लोक अपवाद येतो, लोकनिंदा येते, तेव्हा दोघांपैकी एखादा साथ सोडतो. जनरली माणसं व्यवहारामध्ये निंदा जर केली, कोणी कुचेष्टा केली, अपमान केला, तर एक जण कोणीतरी दूर जातो. जाऊ द्यावं, मी तरी दूर जातो. एखादा दूर जातो, साथ सोडतो, संशयाने पछाडतो. जाऊ द्या, हे लोक इतके बोलतायत ना, काहीतरी हेच आहे. संशय निर्माण होतो व्यवहारामध्ये. सोडून द्या, जाऊ द्या संगत. संशयाने पछाडतो व त्याला भय वाटते, त्याला भीती वाटते, भय वाटतं, सोडून देतो साथ. तेव्हा गोपांगणाला वाटले जरूर ह्यामध्ये काही रहस्य आहे, की इतकं बोलल्यानंतर लाज वाटत नाही, शरम वाटत नाही. काय काय बोलली असतील गोपिका, सगळे वर्ड, अपमान केला, तरी ज्यावेळेस ती साथ सोडत नाही किंवा कृष्णही तिला दूर करत नाहीत. नाही तर गोपिका आल्या की त्यांनी लपून ठेवावी ना, जाऊ द्या मी सोडलं बरं का, सोडलं, तेही नाटक नाही. तर त्यांनी जाणलं काहीतरी रहस्य आहे, जे जाणून घ्यायला पाहिजे गोपिका म्हणतात. अखंड भाव काय? अखंड स्पर्श, अखंड सानिध्य, अखंड प्रेम प्रभूचं पाहिजे असे तर मुरली बनावं आणि गोपीनी मुरली बनावं, हा भाव आहे. आपण काय बनावं? गोपीनी मुरली बनावं, याच्याकरता खेळ आहे. काय तिच्यामध्ये रहस्य? अखंड साथ. व ते मुरलीलाच विचारावे. त्यांना असं वाटलं, चला भगवान सांगत नाही, स्मित हास्य करतात, काय रहस्य सांगत नाही, मुरलीलाच विचारावं, तू काय केलं सांग. मुरलीलाच विचारावं रहस्य. शेवटी हार मानून सर्व एकत्रित झाल्या. बस एकदम एकत्र घोळका जमला व त्यांनी विचारले मुरलीलाच आता डायरेक्ट, हे मुरली, तू कोणतं तप केलं आहे? लक्षात घ्या. म्हणजे यांनी गोपिकांनी, काही गोपिका तपानी आलेल्या आहेत, वेद ऋचा आहेत, काही ऋषी पत्नी आहेत आणि काही स्वतः ऋषी आहेत ज्या गोपिका झालेल्या आहेत. तर इथे कोणती त्यांना माहिती आहे आपण कोणती साधना केली म्हणून हे भाग्य प्राप्त झालं. पण मुरलीनी आपल्यापेक्षा कोणती साधना जास्त केली, कोणती साधना आराधना केली? श्यामसुंदराला प्राप्त कसं केलंस? श्यामसुंदराला प्राप्त कसं केलंस? तू इतकी सौभाग्यशालिनी आहेस की इकडे तर बांबूचे शरीर आहे, अरे आम्हाला तर मानवी देह आहे, आणि तुझं शरीर बांबूचं बनलंय. पण भगवान इतके मोहित आहेत की तुला क्षणभर सोडत नाहीत. शरीर पाहिलं तर बांबूचं आहे, परंतु भगवान अखंड स्पर्श, एक क्षण सोडायला मुरलीला तयार नाही. किती? 11 वर्ष 3 महिने. का नंतर नाही मुरली वाजवली, नाही तर इकडे युद्ध चाललेलं आहे आणि तिकडे मुरली चाललं आहे, असं काही नाही झालं. पुन्हा
भगवान इतके मोहित आहेत की तुला क्षणभर सोडत नाहीत, विसंमत नाहीत. अवश्य तू आराधना केली असेल, साधना केली असेल, तपश्चर्या केली असेल, ती सांग ना. काय केलंस तू? मुरली विनम्र आहे, ती झाकीत अशी बोलत नाहीये, चला बजा बजा सांगते, माहीत नाही कुठले आल्या, नाही, ही भाव नाही आहेत मुरलीला. मुरली अतिशय विनम्र आहे. किती नम्र? त्याचे कारण ज्याने एकदा भगवंताला प्राप्त केले त्याच्यामध्ये विनम्रता येते. लक्षात घ्या हे सेंटेन्स. ज्याने भगवंताला प्राप्त केलं, ज्याने भगवंताचं प्रेम मिळवलं आणि ज्याने भगवंताच्या वस्तूवर ते प्रेम केलं, मायवी जगतावर ते प्रेम केलं, तो विनम्रच असतो. आता आपण विनम्र आहेत का अहंकार आहे आपल्यामध्ये? आणि अहंकार तुम्ही म्हणाल आम्ही पण विनम्र आहेत, नाही. गोपिकांनी मुरलीची अवहेलना आणि अपमान केल्यानंतरही मुरली विनम्र आहे आणि साथ सोडली नाही. आपण विनम्र नाहीत. लगेच अहंकार येतो, लगेच राग येतो आपल्याला. पाक कुठे जायचंय आपल्याला. विनम्रता येते, त्यांचा अभिमान नष्ट होतो. रामकृष्ण परमहंस म्हणतात, सिद्ध स्थिती आल्यावर व सिद्धी प्राप्त झाल्यावर बटाटे वांगे यांच्यासारखा माणूस नरम होतो. रामकृष्ण परमहंस फार आपलं उदाहरण देतात किचनमधलं. माणूस कसा होतो? बटाट्यासारखा वांग्यासारखा नरम होतो. की सिद्धी प्राप्त झाल्यावर व सिद्ध स्थिती आल्यावर. कारण तपश्चर्याने वांग नरम होतं ना, आणि म्हणजे एकदम ते अग्नीने जाळलेलं असतं, वांग नरम होतं. आणि सिद्धी प्राप्त झाल्यावर बटाटे वांगी यांच्यासारखा माणूस नरम होतो. म्हणजे नक्की मुरलीनी सिद्ध स्थिती मिळवली आणि तपश्चर्या महाभयंकर केली, म्हणून ती नम्र आहे. तिला राग येत नाही. बरं, यांना असूया यायली, पण मुरलीला नाहीये. मुरली जळत नाहीये, मुरली चिडवीत नाहीये, मुरली डिवचत नाहीये. लक्षात घ्या. पहा बरं, भक्ती सोपी आहे का अवघड आहे? मुरलीने जप तप बळ काही सांगितले नाही. मी असा जप केला. आपल्याला विचार, तुम्हाला अशी स्थिती 3-3 घंटे 5-5 घंटे रोज साधना करीत होतो, तुमच्यासारखं असं फक्त सटर फटर करत नव्हतो. पुढे पुढे गाडून घेतलं आम्ही साधनेमध्ये. मुरलीनं केलंही असेल, पण मुरली सांगत नाही. तपही नाही, जपही नाही, बळ काही सांगितले नाही. ती म्हणते माझ्याजवळ काहीही नाही. लक्षात घ्या. मुरली का माझ्यावर ते प्रेम करायला माझी लायकीच नाही, माझी काही नाही. हे एखाद्याने सांगितलं असतं, चला कमॉन बसा मी सांगते काय काय केलं. माझ्याजवळ काही नाही. न मी तप केलं, न साधन काही केले, पण विशेष हे केलं की मधली गाठ ज्यामुळे मुरली वाजत नाही ती छिलून काढली माझ्यामधली. लक्षात घ्या. मुरली कशी बनते? लाकूड असतं आणि त्याला छिद्र पाडतात. पहा, लक्षात घ्या. त्याला काय पाडतात? छिद्र पाडतात. जनसंघाचे आमदार रामभाऊ म्हाळगी अगदी डेथ बेडवर होते. पुण्याला बेडवर होते. त्यांना विचारलं, कार्यकर्ता कसा असावा? असं काहीतरी बोलताना त्यांनी एक गोष्ट सांगितली, त्यांनी मुरली व्हावं. मुरली काय करते? स्वतः छिलून घेते. लक्षात घ्या. आकाराला येण्या, कारण मुरलीचं पद मिळण्याकरता
स्वतःला डागून घ्यावं लागतं, लोखंडाच्या त्या गरम याच्यानी चिलून घ्यावं लागतं. गाठ देखील मध्ये मनातल्या गाठी आपल्या ती देखील राहता कामा नाही, गाठ त्या देखील संपल्या पाहिजेत. आणि स्वतःचा स्वरही त्या काढीत नाहीत मुरली. जो भगवान स्वर काढतो ती मुरली प्रवाहित करते. स्वतःचा स्वर नाही, शब्द नाही, काही नाही. लक्षात घ्या, गोपिका मुरली नाहीत. आपण कुठे आहेत? किती भगवंताला समर्पण भाव कशाला म्हणतात हे एक एक आता उच्चांक सांगत चाललोय. ती गाठ ज्यामुळे मुरली ती छिलून काढली, गाठ देखील छिलून काढली, छेदून काढले. सगळे स्वतःला छिद्र पाडले तिनं, छिलून घेतलं, छेदून घेतलं, दागून घेतलं, छने हातोडे चालून घेतलं. लक्षात घ्या, मी निग्रंथी झाले. काय म्हणते मुरली? निग्रंथी, माझ्या सगळ्या ग्रंथी संपल्या. लिंगदेह भंग जव झाला नाही, तोवरी बापाही मुक्ती कैची. सगळ्या ग्रंथी देखील मी छेदून घेतल्या माझ्या. मी काहीही केले नाही, फक्त चिलून घेतलंय. हेच माझं तप. मी काही केले नाही. मी स्वतःला आतून रिकामे करून घेतले. आपण तो भरून घेतो. साधना करताना मनच लागणं, कारण सगळे भाराभर चिंध्या असलेले मनातले विकार आणि विचार मध्ये आहेत. कसं मन लागेल? झोपही येत नाही, रात्रीतूनही ते बाहेर पडतात. कारण आत सगळं भरलेलं आहे, म्युनिसिपाल्टीचा गटारखाना. कशी झोप येईल? आणि ही काय म्हणते, मी रिकामी झाले. हे पाद दोन नामाचा, दोन मंत्राचा उच्चार करत असताना थोडी संधी दिली तर मन विचार करतं, काहीतरी दूर पळतं तुम्हाला घेऊन, आणि तेवढं भगवंताचा सहवास संपतो आणि मन मायावी जगतात तुम्हाला आणतं. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. रामकृष्ण. तोपर्यंत मला तुम्ही 4 जण दिसले, आणि दिसल्यावर मी विचार केले कसं काय बसलेत, मग पुन्हा रामकृष्ण हरी. असा 2 नामामध्ये, 2 मंत्रामध्ये उच्चार करत असताना डिले थोडा जरी झाला तरी दुसरे विचार येतात. मुरलीच्या काहीही येत नाही. ती म्हणते मी रिकामी झाले, पोगर झाले, पोगर. मी निग्रंथी झाले. मी स्वतःला आतून रिकामे करून घेतले. भक्ती कशाला म्हणतात पहा, स्वतःला रिकाम करा. काम, क्रोध हे सगळे जे आत जाऊन बसलेत, ईर्ष्या, द्वेष, मद, मत्सर, कलील, त्रिगुण, त्रिताप, सगळे जे बसले ते रिकाम करा. त्यांना घर सोडायला हवा. क्विट इंडिया. तसं क्विट शरीर, माहिती नाही क्विट इंडिया. तर त्यांना सांगा आमचं घर रिकाम करा. तेव्हा भक्त आणि भगवान दोनच असले पाहिजेत. भगवंताला बाकीचं नाही चालणार. मी स्वतःला आतून रिकामे करून घेतले व छेदून घेतले, छेदून घेतले. व ते 7 छेद आहेत माझे. 7 छेद आहेत. सा रे ग म प ध नि सा. 7 स्वर त्याच्यामधनं प्रगट होतील याच्याकरता 7 जागी मी छेदून घेतलं. स्वतःचे असे माझ्याजवळ काही नाही, काही राहिलेलं नाही. भक्त खरा भक्त झाला तुमचं, माझं स्वतःचं काही नाही. समर्पण भाव कशाला म्हणतात? आता आपण 3-4 गोष्टीत पाहणार आहेत उच्चांकाने. समर्पण भाव, सर्वार्पण काय असतं, नंबर 1. अनन्य शरणागती काय असते, 2. आणि
प्रतिक्षण वर्धमानम प्रीती कशी असते 3. आणि चौथं काय? परम व्याकुळता काय असते. बरोबर आहे. हे 4 बस म्हणजे भक्ती. हे 4 पिलर आहेत भक्तीचे. ह्या छिद्रामधून श्यामसुंदर जे भरतात व तेच या छिद्रातून निघतात, मी इतकेच जाणते. जे स्वर, जो प्राण भगवान ओततात माझ्यामध्ये, जे स्वर लहरी ओततात, त्या फक्त प्रवाहित करणं म्हणजे मी फक्त भगवंताचे स्वर प्रवाहित करते एवढंच. छिलून घेतल्यानंतर म्हणून भगवान प्रेम करतात. आपण काय करतो? भगवान का प्रेम करत नाही? आपण फक्त प्रेम मागतो, पण प्रेमच खरं नाही आपल्याजवळ. केवळ भगवंतासाठी जगणं आपल्याजवळ नाही. आपण पोरासाठी जगायलोत, पोरीसाठी जगायलोत, माडी घोडी कार पेट्रोल डिझेल सगळ्यासाठी आपण जगायलोत, परंतु भगवंतासाठी जगणं नाही. त्या छिद्रांमधून श्यामसुंदर जे स्वर भरतात व तेच्या छिद्रातून निघतात, मी इतकेच जाणते. ही ट्विस्ट करत नाही की भगवान एक काढतात आणि ही म्हणते जाऊ द्या जाऊ द्या, हे जरा बरोबर दिसत नाही, आपण दुसरे काढू. नाही, तेच भगवंताचे स्वर मी प्रवाहित करते. हे गोपींनो, श्याम सुंदराला प्राप्त करायचे असेल तर आतून रिकामे व्हा. पहा वेणुगीत, मुरली काय म्हणते? गोपिकांनो, तुम्हाला जर खरं श्यामसुंदरला प्राप्त करायचं असेल तर आतून रिकामे व्हा. हा आपल्यालाही संदेश आहे. आपण तर रोज भरलेले आहेत, गिचड बिचड टिचड सगळं आहेत आपल्याजवळ. व छिद्र पाडून घ्या, स्वतःला छिलून घ्या, छिद्र पाडून घ्या, की त्या छिद्रांमधून फक्त भगवंताच्या वेणूंचा, वाक्यांचा, शब्दांचा, वेदांचा प्रवाहच प्रवाहित झाला पाहिजे. आतून रिकामे व्हा व छिद्र पाडून घ्या व अंगाला कापून घ्या. एखाद्या दगडाला देव व्हायचंय, देवत्व द्यायचं. शिल्पकार काय करतो? दगड असा असतो ज्या दगडाला लाथा मारून तुम्ही जाता, कोणी त्याच्यावरती बसतं, काही करतात. त्या दगडाला शिल्पकाराने अरे हा देव होऊ शकतो, एक विशिष्ट दगड देव होतो, कुठलाही नाही. जसं माणूस, प्रत्येक जण माणूस भक्त होऊ शकत नाही, कुठेतरी अर्धवट राहील. मग तो त्याच्या नजरेत एकदा भरलं की हा देव होऊ शकतो, की त्याला तो चिलून काढतो. जितक्या छण्या ज्यांनी सहन केल्या त्याचं देवत्व जास्त मोठं. साधा छण्या असतील आपल्या घरातला देव, थोड्या जास्त चांगल्या असतील आपल्या शहरामधला देव होतो, नाही तर तिरुपतीला जाऊन बसतो. चांगल्या मोठ्या छण्या चालवून घेतल्या असतील तर तिरुपतीचा देव होऊन जातो. लक्षात घ्या, तसंच आहे.